आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर आपल्यासोबत आहेत। वैदेही, तुम्ही ऐकलं असेल भरत गोगावले नेमकं काय म्हणालेत। खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे आपल्याच पक्षातला नेता जवळ बाळगतोय आणि हे आपल्याला माहित नाही, असं शक्यच नाही। नक्कीच आपण बघतोय की भरत गोगावले यांचं विधान जर बघायला मिळतंय की त्यांना खरं तर या गोष्टीबद्दल काही कल्पना नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। पण महेंद्र दळवी ज्यांचं नाव सध्या या तथाकथित गोष्टीमधून पुढे येताना बघायला मिळत आहे, त्याच्यामुळे महेंद्र दळवी यांच्या संदर्भात अर्थात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। महेंद्र दळवी आता सध्या विमानामध्ये आहेत, काही वेळेतच ते एअरपोर्ट येथे देखील पोहोचतील आणि त्यानंतर नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि नेमका व्हिडिओ संदर्भात आरोप जो त्यांच्यावर केला जातोय तो नेमका कशा पद्धतीचा आहे याच्यावर ते स्पष्टीकरण देतील। पण एकूणच हा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करत या ठिकाणी ज्या पद्धतीचं प्रश्नचिन्ह बराच दानवे यांनी उपस्थित केलेलं आहे आणि खास करून व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं नोटांची बंडल बघायला मिळत आहेत, अर्थात त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती, महाराष्ट्रावर असलेलं सध्याचं कर्ज, यासोबतच ज्या पद्धतीनं खरं तर हे बंडल जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत, हे नेमके कधीचे आहेत आणि काय नेमका त्याचा संदर्भ आहे या संदर्भात खुलासा जो आहे तो तोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलंच जाणार आहे। पण महेंद्र दळवी यांचं म्हणणंही त्या संदर्भात ऐकून घेतलं जाईल, कारण महेंद्र दळवी यांचं नाव पुढे येत असेल तर या पैशाचा नेमका संदर्भ काय असेल असा देखील खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आणि अर्थात पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे देखील या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळते। वैदेही, शिंदे सेनेच्या आमदारांशी तुमचं बोलणं झालंय का किंवा सत्ताधाऱ्यांपैकी कुणाशी बोलणं झालंय का? त्यांच्याकडून याबाबत काही उत्तरं मिळत आहेत का? बघा, अजूनही विधानभवनामध्ये कोणीही नेते आमदार आलेले नाहीयेत, मात्र काही वेळेतच जेव्हा ते येतील तेव्हा अर्थातच आपण त्यांना या संदर्भात विचारणार आहोत। पण या संदर्भात जर आपण कुठल्याही नेत्याशी संपर्क आता साधला असता त्यांना याबद्दल कुठलीही माहिती नाही असं उत्तर खरं तर त्यांच्याकडून येत असल्याचं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच या व्हिडिओचा संदर्भ काय आहे, महेंद्र दळवी यांचं तथाकथित नाव पुढे आलेलं आहे त्याचा संदर्भ काय आहे, हे पैसे नेमके कधीचे आहेत, हे व्हिडिओ कधीचे आहेत आणि नेमकं या पैशाचं त्यांनी काय केलं, या सगळ्या गोष्टीचा खरं तर उत्तर जे आहे ते काही वेळेतच मिळणं अपेक्षित आहे। कारण या सगळ्या गोष्टीवर अर्थात पक्ष म्हणून शिवसेनेला खुलासा करावा लागणार आहे, महेंद्र दळवी यांना खुलासा करावा लागणार आहे आणि महेंद्र दळवी यांना देखील या संदर्भातला जाब विचारला जाईल अशी देखील माहिती मिळत आहे।